परमार्थाचा विचार पाहत असताना महाराज देवाला प्रार्थना करताना सांगतात बरं का, पहा अनेक अभंगातून तुकोबराने आपली भूमिका भगवंताच्या समोर प्रगट करताना सांगितले. देवा लौकिका पुरती नोहे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. देवा लोक चांगलं म्हणून मला भक्ती करायच्या मार्गामध्ये लावू नको बरं का. मला भक्ती करण्याकरता कसं केलं पाहिजे. एक विधा मी न धरू पालट न सोडू हे वाट सापडली. बाबा मला एकविध स्वरूपाची असणारी तुझी असणारी साधना, तुझं असणारं चिंतन, लौकिका पुरता असणारी मला साधना करायची आहे. आणि त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरायांना परमार्थिक स्वरूपाचा संताचा जो असणारा अनुभव असतो पहा, संताचा संसाराचाही अनुभव तुमच्या माझ्या कल्याणाचा असतो आणि आपल्या परमार्थाचा अनुभव सुद्धा महाराज कुणावर काही परिणाम करणारा नसतो बरं का. पहा संताचा संसाराचा सुद्धा असणारा अनुभव महाराज जगाच्या कल्याणाकरता असणारा कारणीभूत ठरत असतो. म्हणून त्या पद्धतीनं तुकाराम महाराजाला पारमार्थिक स्वरूपाच्या अवस्थेमध्ये महाराज आरूढ झाल्यानंतर काही अवस्था जीवनात केव्हा प्राप्त होती हो. आपल्याला सारखं मुखातून भगवंताचं नामस्मरण बाहेर पडणं. महाराजांची भाषा पहा, थोडं बारकाईने चिंतन करा. महाराज काय बोलतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. महाराज सांगतात बाबा वाणीनं भगवंताचं स्मरण करायचं. आता थोडं आपण टप्प्याटप्प्यानं थोडा विचार करू बरं का. आपल्या वेळेमध्ये त्याचा भाव पाहून पहा. वास्तविक पाहता इंद्रियाचा विचार करत असताना इंद्रिय दिलेत कशा करता हो. कशा करता दिले. आपल्या सगळ्या इंद्रियांचा विचार करा. आपल्याला तोंड कशा करता दिले. गप्पा मारायला दिले की चिंतन करायला दिले.